राजू भैया नवघरे सेवा प्रतिष्ठान व ग्रामोदय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय क्षेत्रातील अग्रगण्य पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे यांचे 3 दिवसीय नेत्र मोतीबिंदू शिबिर उपजिल्हा रुग्णालय वसमत या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडले। आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांनी गेल्या 4 वर्षापासून पद्मश्री डॉक्टर श्री तात्याराव लहाणे यांचे डोळ्यांचे शिबिर आपल्या वसमत मतदारसंघात व्हावे यासाठी सतत प्रयत्नशील होते। त्यांच्या या अथक व सातत्यपूर्ण प्रयत्नाला यश येऊन दिनांक 15 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी या 3 दिवसाचे नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले होते। जवळपास 2000 रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यातील जवळपास 450 ते 500 तंदुरुस्त रुग्णांवर मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या। या प्रसंगी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे आपले मनोगत व्यक्त करताना चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे हे सतत शिबिरासाठी माझ्याकडे पाठपुरावा करत होते, परंतु वेळेअभावी मी त्यांना वेळ देऊ शकत नव्हतो। परंतु त्यांची गरीब रुग्णांसंबंधी असलेली तळमळ माझ्या लक्षात आली। मी त्यांना शिबिरासाठी होकार दिला असे सांगितले। पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे यांचे शिबिर म्हणजे माननीय चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांच्या कारकिर्दीतील एक मानबिंदू समजला जातो, अशाही भावना बोलताना डॉक्टर तात्याराव लहाणे यांनी व्यक्त केल्या। आमदार कसा असावा हे मी जवळून अनुभवले आहे असे म्हणत डॉक्टर तात्याराव लहाणे यांनी आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांच्याविषयी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। सतत लोकांच्या संपर्कात राहणारा, ठाई साधेपणा असणारा व आपली आमदारकी गरीब लोकांना समर्पित करणारा असा आमदार मी पहिल्यांदाच पाहिला। अशा नेतृत्वाला जपण्याची जबाबदारी ही वसमत विधानसभा मतदारसंघातील जनतेची आहे असे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले आहे।